अगं ये सुनबाई, अगं बाई पाडवा आला आहे. पाडव्याचं काही गोडधोड बनवणार आहेस का नाही? हो सासूबाई, बनवणार तर आहे, पण काय बनवू? श्रीखंडपुरी बनवू? ठीक आहे बाई, बनव मग. ठीक आहे, चालतंय, बनवते. तर चला मंडळी, श्रीखंडपुरी बनवूयात. त्याआधी श्रीखंडासाठी आपल्याला दही जे आहे ते रात्रभर एका कपड्यामध्ये बांधून ठेवावं लागणार आहे, कारण त्यामधलं सगळं पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यासाठी एका कपड्यामध्ये साधारण 500 ग्राम आपण इथे दही पॉकेट एक आणलं होतं, ते सगळंच आपण त्या कपड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याला गाठ मारून एखाद्या नळाला किंवा एखाद्या खुटीला अडकावून ठेवायचं, जेणेकरून त्यातलं पाणी जे आहे ते सगळं व्यवस्थित निघून जाईल. आणि रात्रभर साधारण 10 ते 12 तास आपल्याला त्याला ठेवायचं आहे. त्यामुळे एकदम चांगलं असं आपले श्रीखंड बनवून तयार होतं. तर आता श्रीखंड बनवण्याआधी पुरीसाठी लागणारं कणिक मळून घेऊयात. येथे आपल्या घरात लागतं तितकं पीठ आपण घेतलेलं आहे. 2 चमचे रवा त्यामध्ये टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता कडकडीत तेल आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे. तेल किंवा तूप दोन्हीपैकी कोणतंही घेऊ शकता. आता ते टाकायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. जे तेल टाकलेलं आहे ते व्यवस्थित आपल्याला पिठाला लावून घ्यायचं आहे. यामुळे पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्या खुसखुशीत होतात आणि कमी तेलकट होतात. सो इथे बघू शकता आपण व्यवस्थित पीठ चळून घेतलं आहे. आता पाणी टाकून चपातीच्या पिठापेक्षा थोडासा घट्टसर याचा आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे, कारण सैलसर पीठ असेल तर पुरी जी आहे ती जास्त तेल पिते. त्यामुळे जरा दाटसर असं आपल्याला पीठ त्याचं ठेवायचं आहे, जेणेकरून आपली पुरी कडक तर होईल, खुसखुशीतसुद्धा होईल. कणिक मळून झाले, 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवूयात. तोपर्यंत श्रीखंड तयार करून घेऊयात. रात्रभर ठेवलेलं दही काहीसं अशाप्रमाणे झालेलं आहे. त्यातलं सगळं पाणी जे आहे ते निघून गेलेलं आहे आणि एकदम स्मूथ असा त्याचा गोळा उरलेला आहे. आता याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि चमच्याने चांगल्या प्रकारे त्याला जे आहे फेटून घ्यायचं आहे. एकदम स्मूथ असं आपल्याला त्याला चमच्याने फेटून करून घ्यायचं आहे. बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. अशा पद्धतीने श्रीखंड बनवलात तर बाहेरचं आणायचं विसराल, कारण इतकी चांगली चव त्याची येते. सो आता येथे व्यवस्थित आपण फेटून घेतलं आहे. त्यामध्ये साखरेचं प्रमाण टाकून घ्यायचं आहे. आपल्या आवडीनुसार साखर कमी जास्त जशी आपल्याला लागते त्यानुसार आपण इथे करून घ्यायचं आहे. मी इथे 1 कप साखर वाटली होती, त्यातलीच यामध्ये टाकलेली आहे. आपल्याला चवीचं किंवा गोडीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण इथे कमी जास्त करू शकतो. आता यालाही व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याकडं असलेले ड्रायफ्रूट्स आपण टाकून घ्यायचे आहेत. त्यामध्ये तुम्ही काजू, बदाम, पिस्ता टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं त्याला एकजीव असं आपल्याला करून घ्यायचं आहे. आता यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते टाकून घेऊयात. आणि तुमच्याकडं जर समजा आंबा असेल तर आंब्याचा पल्प घालूनसुद्धा तुम्ही त्याचं तयार करू शकता, कारण पाडवा आहे तर पाडव्या स्पेशलसुद्धा तुम्ही हे बनवू शकता. आता त्यामध्येच आपण या श्रीखंडामध्ये 2 विलायची मी क्रश करून घेतलेल्या आहेत, त्यामध्ये टाकून घेऊया. त्याने याचा फ्लेवर जो आहे तो एकदम चांगल्या प्रकारे येतो आणि चवीला एकदम उत्तम असा लागतो. सो आता यामध्ये विलायची टाकून घेतली आणि एक वेळेस व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आहे. आता इथे श्रीखंड तयार झाले. याला फ्रीजमध्ये ठेवूया, जेणेकरून ते थंड होईल. जोपर्यंत आपलं श्रीखंड थंड होतं आहे तोपर्यंत आपण इथे पुऱ्या बनवून घेऊयात. इथे पीठही चांगलं 10 मिनिटे आपलं भिजलेलं आहे. आपल्या जशा साईजच्या हव्या आहेत पुऱ्या त्यानुसार छोटे छोटे पेढे किंवा मोठे मोठे पेढे आपण इथे करून घ्यायचेत. ते आपण लाटून घ्यायचेत आणि लाटल्याबरोबरच आपण लगेच त्याला तळायला घ्यायचं नाही. साधारण एक थोडंसं ते आपल्या सुकाव्यात लाटल्यानंतर पुऱ्या, त्यानंतर मग आपण त्यांना तळणार आहोत. त्यामुळे काय होतं की पुऱ्या ह्या एकदम चांगल्या प्रकारे टम्म अशा फुगतात, अजिबात पिचकल्यासारख्या राहत नाहीत. सो अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून घ्यायच्यात. अगदीच पातळ बनवायच्या नाहीत, अगदीच जाड नाही, मीडियम साईजमध्ये ठेवायच्या आणि थोडा वेळ त्यांना रेस्ट होऊ द्यायचं, जेणेकरून त्या व्यवस्थित तळल्या जातील. तेल टाकून घेतलं आहे आपण आणि ते चांगलं गरम झाले. मीडियम फ्लेमवर
कडक होऊ द्यायचं तेल आणि त्यामध्ये आपण पुऱ्या टाकून घ्यायच्या. ते बघू शकता टाकल्याबरोबरच ती फुलायला सुरुवात झालेली आहे आणि एकदम टम्म अशी आपली ही पुरी फुगून तयार झालेली आहे. दोन्ही बाजूनी खरपूस गहूस असं आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे आणि इथे त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. इथे बघू शकता किती सुंदर अशा आपल्या ह्या पुऱ्यासुद्धा बनवून तयार झालेल्या आहेत. तर मंडळी, या गुढीपाडव्याला तुम्ही काय बेत बनवताय कमेंट करून नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण सासूबाईंना देऊन येऊयात, बघूयात त्यांना आवडते का. चला तर. अगं सुनबाई, झाला का नाही स्वयंपाक आणि नैवेद्य दाखवला का नाही? हो आई, नैवेद्यही दाखवला आणि स्वयंपाकही झाला. घ्या खाऊन. मंडळी, तर तुम्हाला आमच्या सासूबाईला तर ही रेसिपी खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याआधी सगळ्यांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत खात राहा, खाऊ घालत राहा, मजेत राहा. धन्यवाद.